रक्तं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. पण हे डोळे प्रथमेशच्या कल्पनेतल्या कोणाचे तरी आहेत की गोदाने पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीचे. कारण सगळ्या गोष्टी अशा बदलत गेल्या नसत्या ना तर आज माझी सुलेखा त्यांच्या घरी असते. माझ्याकडे काही नाहीये देण्यासारखं. नाही आहे तुझ्याकडे देण्यासारखं बरंच काही आहे. प्लीज मला उद्या सकाळी फोन करा तुम्ही. या मग काय केलंस आज? आज प्रथमेशच्या चित्रांची वही बघितली. खूप छान चित्र काढतो तो. पण ना त्याची पेंटिंग्स नेहमीच्या चित्रांपेक्षा खूप वेगळी असतात. अर्थ तर कळत नाही पण इतकं नक्की कळतं की त्याला काहीतरी सांगायचंय त्या चित्रातून. का माहिती नाही पण बाबा एक चित्र बघून मला खूप भीती वाटली हो. डोळ्यांचं चित्र ना? तुम्हाला कसं कळलं? शुभ्राने सांगितलं मला. बरं मला एक सांग बाळा, ते चित्र दिसल्यावर तुला काय आठवलं? हे नाही आठवत आहे. पण काय झालं असेल असं? आणि कोणाचे डोळे असतील ते? मलाही माहित नाही. मला ते परत नाही ना दिसणार. मला खूप भीती वाटते ते बघितल्यावर. आत्ता दिसतंय तुला ते? आत्ता वाटते भीती? नाही आत्ता नाही दिसत आहे. आणि तुम्ही जवळ असताना कसली भीती? तुम्ही जवळ असताना कोणी ठरवलं तरी ना तरी नाही वाटणार मला भीती. गुड. आता शांतपणे जाऊन झोप. येस. गुड नाईट. गुड नाईट. मसान ठोत्रीच्या हा शेण खाया घालती ये. बाय कधी बघितली नाहीस ना? लई चट्टा खाय र तुझ्या डोळ्यात. हा डोळं काढून हातात येते ये. तू चुकलो मी पुण्यांदा असं नाही करणार. पुण्यांदा दिसला सिद्ध कुठं तर नरडीचा कोट घेन तुझ्या. चल वय चल. ये शुभ्रा, हा तोच फ्लॉवर पॉट आहे ना?
हा तोच फ्लॉवर पॉट आहे, पण पण काय? तेव्हा या फ्लॉवर पॉटकडे बघून जे वाटलं होतं ते आत्ता नाही वाटत आहे. म्हणजे तू नीट बघ ना, काहीतरी जाणवेल. कधी कधी संकेताचा अर्थ लगेच कळतो असं नाही. मग मला का काही वाटत नाहीये? माझ्या मते हा तोच फ्लॉवर पॉट आहे, पण तरीही हा तो नाहीये. मी चिकटवून जोडल्यामुळे कुसुमात्याच्या हातून हा फुटला. कधी फुटला? मी पूनम काकूकडे पोहोचण्याच्या जस्ट आधी. मला हा फ्लॉवर पॉट दिसला आणि मग तो फुटला. म्हणजे तो फुटणार होता म्हणून मला तो दिसला. म्हणजे या फ्लॉवर पॉटच्या फुटण्यामागेही काही कारण असू शकेल. माहित नाही, पण काहीतरी आहे हे मात्र नक्की. वजलवार, ती तनिष्का, ते शास्त्री, या सगळ्यांचे धडे घेऊन त्यांना शिकवण्याची वेळ आलेली आहे. कधी कधी विचार करतो मी, एकदा त्या शास्त्र्यांनाही भेटीन म्हणतो. जगन कुठे गेला? हा सर. कुठे होतास तू? मी ते जाऊ दे, आपल्याला निघायचं. चल. कुठे सर? मसणात पार्टी आहेस, चल. तुला काय करायचं आहे? नाही म्हणजे अभिमान साहेब आणि परमेश्वर साहेब येतील ना. म्हणजे त्यांचं काय काय त्यांचं काय? ते नकोत मला. बरोबर, माझं एकट्याचं काम आहे. चल. म्हणजे मी काय म्हणतो, तू नाही म्हणजे मला काय वाटतं की ते ऐकण्यात मला इंटरेस्ट नसेल तर काय ऐकू मी तुझं? आणि तुला मला साहेब म्हणण्याचा पगार मिळतो, त्यामुळे मला आता काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. चल. नाही म्हणजे मी काय म्हणतो की अभिमान साहेब आणि परमेश्वर साहेब येतीलच. ठीक आहे, मग त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करेन ना मी नंतर. आता तू माझ्या बरोबर चल. नाही म्हणजे साहेब तुमची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे तेल लावत गेली ती जबाबदारी. तू येणार नशील तर मी एकटा जातो. नाही नाही मी येतो ना. पण मी काय म्हणतो की अभिमान साहेबांना एक फोन करतो. कशाला? कशाला म्हणजे ते परवानगी परवानगी घ्यायला? अरे तू कशाला करतो? मीच करतो ना त्याला फोन. हा, मी तुला हे सांगायला फोन केला की मी जगनला घेऊन त्या क्लासवाल्या शास्त्र्यांकडे आणि पूनम शास्त्रीकडे जातोय. हा, सहज सहज. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे, बघ ठेव फोन. आता तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मला चला. जगनला हजारदा सांगितलंय फोन चालू ठेवत जाऊ म्हणून. साहेब पाणी. अरे साहेब कुठे गेलेत? साहेब तर इकडे. माहित नाही साहेब. माहित नाही म्हणजे? साहेब गेले तेव्हा तुझं लक्ष कुठं होतं? मी आतमध्ये काम करत होतो ना साहेब, मग मला कसं कळणार?
वर तोंड करून बोलायचं बरोबर कळतं. हा बर, तो जगन आहे का बरोबर? हो असणार. मगाशी दोघं बोलत होते काहीतरी तसं. म्हणजे हा पण तुझा अंदाजच. याच्या पुढे लक्षात ठेव, साहेब कुठे जात आहेत याची खबर तुला असायलाच हवी. कशी ते मला माहित नाही, ते तुझं तू बघ. निघ आता. साहेब पाणी. वत डोक्यावर माझ्या. हा बोल परमेश्वर काका. अरे साहेब घरात नाहीयेत, परत एकदा न सांगता गेलेत. अरे सॉरी सॉरी, मी तुला सांगायला विसरलो. हा ते मला सांगून गेलेत, त्या मधुसूदन शास्त्र्यांच्या घरी गेलेत ते. ठीक आहे, तुला सांगून गेलेत ना, मग काय हरकत नाही. ठेवतो मी. चला, साहेबांमध्ये बरीच सुधारणा झाली म्हणायची. पण शास्त्र्यांकडे कशाला गेले असतील? कोण आहे का बसू? नमस्कार. तुम्ही इथे? वाट चुकून नाही आलो, चुकून वाटेवर आलोय असं म्हणा. मी आत येऊ शकतो? या. बसा. या, पाणी घ्या. माफी मागायला आलोय. कसली माफी? केलेल्या चुकांची म्हणा, अपराधांची म्हणा, किंवा वाईट कृत्यांची म्हणा. माणसाने पाप केलं की गंगेमध्ये जाऊन स्नान करून धुवून टाकावं असं म्हणतात. म्हटलं गंगा बिंगा कुठे शोधत फिरायचं, सरळ तुमच्याकडे यावं आणि माफी मागावी. शास्त्री साहेब, तुम्ही आज मला माफ केलं तर मी शुद्ध झालो असं समजेन. आजपासून सगळं जुनं विसरायचं आणि एक नवीन नातं सुरू करायचं, मैत्रीचं. यशवंतराव, प्रश्न माफ करण्याचाच जर असेल तर तुमच्या या एका माफीने पूर्वीचं सगळं विसरलं जाईल की नाही मला माहित नाही, पण कदाचित आम्ही या सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. ठीक आहे, मग मी रोज सकाळी येऊन माफी मागतो, चालेल? नाही, ठीक आहे. एखाद्या माणसाविषयी वाईट मत एका क्षणात होऊ शकतं, त्याच्याविषयी चांगलं मत व्हायला मात्र बराच काळ जावा लागतो. बरोबर आहे तुमचं, चालेल.
वेळ लागला तरी चालेल, पण मला वाल्याचा वाल्मिकी व्हायचा आहे. आजी माझे ते मटार सोलून झालेत. सांग. अरे वा, ही कोण? नात वाटतं तुमची. तसंच समजा. डॉक्टर सामंतांची मुलगी आहे. म्हणजे त्या तनिष्काची मुलगी. हो. बाहेर काढायला आधी हात धरून. यशवंतराव, अहो ही मुलगी कोण आहे माहितीये तुम्हाला? तिच्या आईने खून केलाय, खून. आणि तोही तुमच्या नात्यातल्या एका माणसाचा. कळतंय तुम्हाला? यशवंतराव, नाटकी. तिची आई मंत्रतंत्रांनी लोकांना भुलवते आणि ही डोळ्यातलं पाणी. मी तुम्हाला सांगतो हिला. यशवंतराव, हे काय चालवलंय तू? ही मुलगी आमच्या घरात आहे. तिचं काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. ते तुम्ही कोण सांगणार? मी कोणी असेन किंवा नसेन, पण तुमच्या या वागण्यामुळे मामाच्या आत्म्याला, मुख्य म्हणजे त्या पूनमताईंना काय वाटेल याचा काही अंदाज आहे तुम्हाला? रडू नको बा, चल आज चल. अहो लपवू नका तिच्यापासून. तिला कळू दे तिची आई कशी येते. आत्ताच तिला कळलं तर चार चौघात पुढे निंदा नालस्ती झाली तर त्रास नाही होणार तिला. याच्या पुढे एक अक्षरही तुमचं ऐकून घेणार नाहीये मी. तुम्ही या घरात माफी मागायला आला होतात ना? चूक माझीच झाली. ज्याची लायकी नाहीये या घराचा उंबरठा ओलांडण्याची त्याला मी आत घेतला. शास्त्री, आवाज खाले. हे घर माझं आहे. घरात सकट सगळ्यांना घराच्या बाहेर हाकलेन. तुम्ही चालते वा इथून, नाही तर धक्के मारून बाहेर काढेन. लावा हात, लावा हात. हात हात तोडून हातात दे. मला खरा बाहेर काढतो काय तू? आणखी एक अवाक्षरही न काढता इथून निघा.